नमस्कार मंडळी, माऊल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डोसा रेसिपी बनवणार आहोत। इथे एका टोपात मी डाळ 1.5 वाटी घेतली आहे। 2 ते 2.5 ग्लास तांदूळ चांगलं भिजवून घेऊया। रात्री 8 तास याला भिजवलेलं आहे मी। मग याला दळून घेऊया आपण। चांगली बारीक फाईन पेस्ट बनवून घेऊया। याच्यात मी दही ॲड केलेलं आहे आंबटपणा येण्यासाठी। 2 पार्टमध्ये मी याला डिवाइड केला आहे। इथे एक बाजूला मी मिरच्या 8 ते 10 मिरच्या, खोबरं आणि डाळ सफेद घेतली आहे। चटणीसाठी वाटण करून घेतलं आहे मी। ते राईची फोडणी दिली आहे, राई कढीपत्त्याची। आणि आपण वाटण करून घेतलेलं डाळ आणि खोबऱ्याचं हे केलं आहे। गॅस बंद आहे खालून। ही चटणी तयार आहे। यात मीठ टाकलं 1 चमचा। चटणी रेडी आहे। आता आपण डोसा बनवायला रेडी आहोत। याच्यात थोडं पाणी ॲड केलं मी, जास्त घट्ट असतं म्हणून। इनो ॲड केला आहे 1 चमचा। आपला पहिला डोसा रेडी आहे। छान डोसे येतात। कमी तास भिजवलं तर आंबटपणा येत नाही, म्हणून मी दही ॲड केलं आहे। छान डोसे झाले आहेत। अजिबात चिपकलं नाहीये तव्याला। मी पटापट डोसे काढून घेत आहे। वरून तेल टाकले। डोसे रेडी आहेत आपले। कशी वाटली रेसिपी कमेंट करून। आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। चला, इथे तर माझी रेसिपी चालू राहणार आहे। अजून डोसे मला बनवायचे आहे। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी आवडली। डोसे जाळीदार चांगले फ्लफी झाले आहे। धन्यवाद।